Hello everyone, welcome you all to Rachna's Dimensional World. Me is Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back to home. आलोय मी ॲक्च्युली आजीचं जे कार्य होतं ते सगळं काय पूर्ण झालं आहे, व्यवस्थित कार्य झालं आहे आणि यस आजीच्या आत्म्याला शांती लाभो हीच आमची सगळ्यांची प्रार्थना आहे आणि सगळं काही छान झालं कार्यक्रम. सो बॅक टू होम. आणि 2 दिवसापासून रचनाची तब्येत एकदम डाऊन आहे. म्हणजे मी आधी आजारी होतो, मग आता रचना आजारी झाली आहे. पण आता मी नॉर्मल झालो आहे, पण रचना 2 दिवसापासून तिला ॲसिडिटी सारखं म्हणजे झोप कमी आहे म्हणून ॲसिडिटी होते, हार्टबर्न होतं आहे, थोडंसं गॅस्ट्रिक अपसेट पण आहे. सो थोड्या वेळ आता ती रेस्ट करत आहे. साली स्कूलमधून जेवली आहे आणि थोड्या वेळ आराम करत आहे. आणि रचनासाठी मी काही थोडं तिला फ्रेश वाटायला, थोडंसं तब्येत तिची डाऊन आहे म्हणून थोडं रिफ्रेश करण्यासाठी तिला एक ड्रिंक करत आहोत. आणि येस पुढे आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस लिव्ह लाफ. भूक लागली, आत्ता जेवली ना तू. असं ऐसाचं जेवण झालं, त्याच्यानंतर श्रीखंड चपाती झाली. आता तिचं ज्यूस जे होतं ते कोकम सरबत आहे. आताच ट्राय केलं. हे रॉंग आहे, हे रॉंग आहे. हे असं का लिहिलंय इथे? बघ असं लिहिलेलं इथे काय ना ब क ड असं लांब लांब तसंच इथे लिहायचं आपल्याला. हे छान आहे पण तू थोडंसं चुकीचं लिहिलं. ठीक आहे, आता हे बघायचं नाही. मी तुला काल त्या दिवशी ट्रिक काय सांगितलं, काय स्टार्ट होतं नंतर इथे 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 काय बरोबर काढ. च्या खाली लगेच इथे ह्याच्या खाली, एक्झॅक्ट खाली, ह्याच्या खाली बाबू, ह्याच्या खाली. हे बघ ह्याच्या एक्झॅक्ट खाली इथे लिहायचं. स्कूल मध्ये बघा कसं लिहिलंय. आणि अंडर आईज गायडन्स. व्हेरी गुड. माझं एकच वाक्य आहे, फक्त याच्यात ना होमवर्क नाही आहे, आम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे.
आईला बोल लवकर बरी हो. लवकर बरी हो. आमची काळजी कोण घेणार. चला सो मी नाही हो चला सो नाहीसला मी घेऊन चाललोय मस्त गार्डनला सायकलिंगला. रचना आराम करेल तोपर्यंत आजचा दिवस. म्हणजे आजचा दिवस नाही तू आराम करू शकतो तुला पाहिजे तेवढं. सो लेट्स गो. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमोस्तुते. दिव्या दीप नमस्कार कर. व्हेरी गुड. बाबांना त्रास नको देऊ बघू. चला बाय बाय. कर आराम कर. बरी आहे तब्येत. नाहीसू चल त्या लिफ्टने चल. या लिफ्ट मध्ये पण आम्ही फिट होऊ. चल मोठ्या लिफ्टने जाऊ. मोठ्या लिफ्ट मध्ये जायचं बाबा. काकांचं ऐकायचं. चल 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 चल. तू कुठे चालली. लिफ्ट मध्ये. लिफ्ट मध्ये जायचं. बरी आहे तब्येत. हा बरी. येतो मी. ये ते मगाशी आठवत होतं तू बाहेर. म्हणशील दादा बोल. ही सायकल कोणाची. कोणी दिली तुला ही. काय बोलता ते बाबा. तिचा नाही. तिला आता लवकर गार्डन मध्ये जायचं. रचना कुठे आहे. रचना आराम करते जरा. तब्येत डाऊन. काय झालं. तेच माझ्यासारखं ऍसिडिटी अरे मला झोप नाही म्हणून मग सगळ्यांचा तेच प्रॉब्लेम आहे. आईला का नाही घेऊन आली. कुठली लिफ्ट आली. अरे मला पण डबल सीट घेऊन जाशील का. जाणार. चला चला ये ये हळूहळू ये. नाही येईल तू ये. मी पकडतो तुला. ये स्लोप आहे. स्ट्रेट ठेव. हँडल स्ट्रेट ठेव. ये 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 ये. नाही नाही पकडलं. ये 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 ये. फास्ट चालू अजून. बस बस. तो मारतील बघ ते काका. बाबा. ते काका मारतील. घरी जाऊया का. नाही सर आजी शोधते कुठली आजी आहे नक्की. या आजी आज ओळखलं. साडी नेसली आजी. साडी नेसली आजी. साडी नेसली आज. हो हो माहिती. भीती वाटते गो मला. माहिती खूप वाढली आहे आणि ऑइली वगैरे खाल्लं तर त्रास होतो सध्या. डॉक्टरांनी तिला दिलंय औषध. हा सम्राट का दिवसभर नुसता डेकर हैराण. बसलं ना ते बरं वाटतं. झोपलं की अजून त्रास होतो. जळजळ. सोडा देते मला बोल. द्या जरा. मी काल मला नाही सोडा आवडत. मागवला काल. द्या द्या सोडा. मला नाही आवडत ना म्हणून फ्लेवर टाक. त्यात सोडा दिला. जिरा आहे ना त्याच्यात टाक किंवा जिरा सोडा असेल ना माझ्याकडे काय आठवत नाही पण आहे काहीतरी. हा मी सोडा देते त्याच्यात टाक किंवा मग चिल दूध. आता सोडा पी. दूधचा इश्यू काय आहे मला त्याने अजून मळमळतो. चिल्ड एकदम चिल्ड आहे. मी तुमच्याकडे रोज सिरप आहे. रोज नाही स्ट्रॉबेरी मला विचारलं होती मगाशी. रोज मी तुला बरं वाटतं. हा चिल दूध रोज सिरप टाकलं खूप बरं. पेशंटला बघायला आले. या या. डॉक्टर कोण आले. पेशंटला बघायला आलेत सगळे. पेशंट फिरायला आली. त्याची ढेकर दे. करते. तुम्हाला तुम्ही घरात का बरं. मी बरा झालो. बसा. ते पण छान आहे. रचना बोलते मला नको. शनी मी नंतर घे. मला तर भूक लागली म्हटलं मी आधी तो नाही वेळेतच जेवायचं.
वेळेवर जेवणं महत्वाचं. चालतं का? हा वेट तर काय हा माझ्याकडे हे डॅश कॅम डॅश कॅम आहे. घेतलाय गाडीसाठी, महत्वाचं आहे. नेक्स्ट टाइम गाय दिसेल. समजतच नाहीये की एक्झॅक्टली होतं काय. काल तर मला समजलं नाही. आपण नाहीत ना काय. तो म्हैसूरचा लाडू हा? अजिबात नको ते खायला तू बस. काय बोलताय ते? सकाळची वेळ. नाही त्यांनी खाल्लं ना त्या दिवशी. म्हैसूरचं फ्लेवर तर येऊ दे. खाल्लं नाही तरी ऍसिडिटी होती. हा, रिकामं. वेळेवर नाही, तिचा नाश्ता नसतो. किंवा ओमी गाडी घेतलीस का? कुठे डॅश कॅम डॅश कॅम डॅश कॅम नाही माहिती मला. ओ डॅश कॅम. बॅग ओ shit. पुढे पुढे नाही पण ते पुढे समोर आतमध्ये ना. हो आतमध्ये, पण ते बाहेरचं रेकॉर्ड कर. वरण खूप छान झालं. बाबा एवढं नवीन फोडणीचं. आई घरी चांगलं होतं. बसून पी. मत्ता. ते स्क्रीनला अटॅच होतं. हे बाबू ये सम्राट. ये सम्राट ये. चावी. झाली का पेपर? नाही 2 बाकी आहेत. बरं वाटलं? पण सोडा अरे चावी कुठे? औषधं जर का जास्त घेऊन टाकलं नाही. ते पण चांगलं वाटलं. ते काय मॅप्रो मॅप्रोचं तुम्ही पिऊन बघा, एवढं सुंदर त्याचं येते. माझ्याकडे ते थंडाईच्या थंड पाणी. तुम्हाला आमच्याकडे आहे एक एक्स्ट्रा देऊ आता हे आधी टेस्ट करून दे मग. टेस्ट बसा सम्राट आहे तुमच्या बसा, बसा. दोघांपेक्षा उंच झाला. तू पिशील सम्राट. मस्त आहे मोहितो. कर तू. सोडा एकदम सोडा पेशंटलाच कामाला लावलंय. फ्रीजर नाही असू दे, भाजीच्या काय. ट्रे मध्ये. बरी आहे. भाजीच्या ट्रे मध्ये बघ एका पिशवीत थंड आहे. पाणी बसा टाकायचं. बसायला आहे जागा आमच्याकडे. बसा. एवढंच टाकलं ना मगाशी मी, तेवढंच थोडंसं झालेलं. तुला लागलं ना तर माझ्याकडे पुदिना हाताचे ड्रॉप्स आहेत ते आता पण काहीतरी गडबड होते पहिले. सगळं आता बाहेर येईल. नाहीतर आमच्याकडे ओमी ओटसूट ओमीची पण लगेच. पुदिना पण आहे आपल्याकडे. पाहिजे तर. बघा पिऊन बघा. थोडंसं पाणी टाकायला पाहिजे होतं का त्याच्यात? बोलवा त्याला जाईल. तो बसला पुदिना शोधत. ए बाळा पी. पुदिना आहे मस्त ना. चांगलं लागतंय. सुंदर. पुदिनाचं झाड आहे आमच्याकडे. हा हा मग तिकडे गेले ना सांगा. छान आहे ना. हे घे. दही ढेकरत आहे. मग धुवायला वेळ आम्ही तिथे टेस्ट केलं. अरे पुदिनाचे तो डोंट त्याला पुदिना ऍड आहे. डोंट ऍड. इट्स ऑलरेडी पुदिना ना. मस्त लागतं. मस्त लागतं. पाहिजे तुम्हाला. आम्ही त्या दिवशी टेस्ट केली. देऊ का? मी म्हटलं गेस्टला आपण नॉर्मल पाणी आणि एक देण्यापेक्षा हे दिलेलं छान लागेल ना, म्हणून त्यावेळी 2 बॉटल्स घेतले. मग मी मागवलेले हे मोहितो. नाही घेतलंय. हा म्हणजे बाय केलेलं आणि खरंच चांगलं आणि डेफिनेटली रेकमेंड करू आम्ही. ते मॅप्रो मध्ये वेलकम ड्रिंक म्हणून देतात ना, ह्याला एवढं आवडलं तो म्हणतो घे आपल्याला. आणि तेव्हा काहीतरी ऑफर होती ना, काहीतरी 2 वर 1 फ्री. आणि मी वाढते त्यांना नाहीसर पण बघू. नाही ना. आई होती म्हणून आम्ही निवांत होतो सकाळी. म्हणजे आई सकाळी लवकर उठून, कारण आम्ही आजीचं कार्य होतं म्हणून लवकर 7लाच आम्ही म्हणजे 5:30लाच उठून 7ला आम्ही निघालेलो. सो आई उठून आईने सगळं काय घरातलं आवरून नायसाचं आवरलं. आणि आई असल्यामुळे खूप म्हणजे आम्हाला टेन्शन नाही, म्हणजे नायसा राहते. आणि रचनाला पण बरं नव्हतं म्हणून आईचा हात असतोच, म्हणून काय वाटलं. असू दे. 24ला तो चांगला जॉबला असेल आणि 24 आधी. काय त्याचा 24 त्याचा त्याच्या 24 त्याच्यासाठी झोप. त्या दिवशी तिला अजून झोपून जास्त नाही होत. म्हणजे त्या ज्यूसने पण मला घाबरलं. कोणता ज्यूस? त्याने झालं दोन पेकर. कोणता ज्यूस? बीटचा ज्यूस घेऊन आलेली ती. गुड ना ते. एवढा सस्पेन्स तुझीच करण्यापेक्षा रात्री रेड शूज झाली ते घालायचं. दॅट इज व्हेरी नॉर्मल.
नक्कीच देत नव्हते. घाबरून बाहेर असं म्हटलं बीटरूट प्यायला लागतं लगेच काय घाबरून ओमी दिलीच नाही तिला. दिलं पॅन्डी दिलं, काय पॅन्टोप्रेझॉल दिलं 2. थँक्यू आल्याबद्दल. बॉटल दिल्याबद्दल त्याच्यासाठी थँक्यू. मला पण बोलवा, पण मी पाण्यात टाकून पिते, मला सोडा नाही. पाण्यात चांगलं वाटेल ते आणि ना पाण्यात एकदम थोडंसं टाका, ते खूप फ्लेवर येतं त्याला. चलो बाय, गुड नाईट. हे ठेवतेस का? हे मला नाही ते कसं पण होतंय आता. मला सोडा सोडला ना तिने, म्हणून तिला मला used to त्रास that. होतो मला. प्रेग्नन्सी मध्ये सोडलं तिने. म्हणजे धरलं कधी होतं. नाही नाही, म्हणजे पण यांनी प्रेग्नन्सी मध्ये कोकची खूप मोठी ही होती ती. कोक तिला एवढं आवडायचं. एडिक्शन होतं मला कोकचं, पण आता नाही, ते त्रास होतो त्याने मला. खूप चांगलं नाही. थँक्यू. चलो बाय, गुड नाईट. कमी झाली थोडंसं रिलॅक्स वाटलं असं. चलो तू आराम कर, बरं. मला आई वाढेल. अरे पण ते झोपून मला जास्त त्रास होतो. थोडं हे वेळ बस. राहिलं दे जा. हे पण मॅप्रोच आहे त्यांचं, जिरा मसाला. आराम कर बोलतो तरी आराम नाही करायचा. आई बोलते तिला आराम कर, पण पण ते तुला जसं त्या दिवशी झालेलं, झोपून जास्त फील होत होतं. आता दुपारी मी झोपलेली ना, तरी मला ते असं वाटलं की आतमध्ये काहीतरी गडबड चालली आहे. झोपून जास्त फील होतं. पण तुमच्यामध्ये एक वेगळीच पॉवर असते. हा, तुमच्या स्त्रियांमध्ये एक वेगळीच पॉवर असते. मी ते आज ऑब्झर्व केलंय. म्हणजे मी हार्डली किती 2-3च गोष्टी केल्या असतील किचनमध्ये. एक तर ज्यूस बनवलं आणि एक चहा तू ठेवलेला, तो फक्त मी घेतला आणि थोडीशी ती भांडी घासली, तरी मला असं झालं की मी काय करतोय आणि काय नाही. म्हणजे किती कॉम्प्लेक्स वाटत होतं मला गोष्टी त्या. आता काय बोलू याला. म्हणजे कॉम्प्लेक्स नाही आहे ॲक्च्युली, त्याची सवय नाही ना. आणि हॉस्टेलला आमचं सगळं कसं रेडी होतं. म्हणजे मी युजली नाहीच प्रेफर करायचो काय बनवायचं. तरी तू खूप हेल्प करतो. ते तर आहेच. किचन सोडून बाकीची तुझी खूप हेल्प आहे मला. म्हणजे एवढी की तू नसलं की मग मला कसं तरी व्हायला लागतं. नाही, सगळ्यांना सगळी पावर दिलेली आहे पप्पाने. नाहीसा मेन ऑन ड्युटी. आई पण त्याला बोलून गेले की मी करते, तर नाही, त्याने दोन्ही विमेनला आज आराम दिलेला आहे. थँक्यू. सनीच्या राज्यात म्हणजे आम्ही आता एवढ्या वर्षांपासून बघतो, तो फक्त 8 मार्चलाच विमेन्स डे नाही सेलिब्रेट करत. ईच अँड एव्हरी डे तो सेलिब्रेट करतो. ईच अँड एव्हरी डे तो तेवढंच रिस्पेक्ट देतो प्रत्येक विमेनला. म्हणजे फक्त त्याच्या आयुष्यातले ज्या आहेत स्त्रिया त्यांनाच नाही, बट प्रत्येकाला. आणि जे कोणी आजपर्यंत त्याला भेटले असतील त्यांना नक्कीच माहीत असेल की हाऊ सनी इज पोलाईट, काइंड. माझ्यासारखं अजिबात ओरडणारं नाहीये. एकदम ते म्हणतात ना, सुलझा हुआ इंसान, तसं मला असंच आहे. सगळेच असतात, सगळ्यांचं दिसून नाही. सगळेच असतात, बट खूप लोकांना ते एक्सप्रेस करायला कदाचित घाबरतात किंवा खूप लोकांना अनकम्फर्टेबल फील होतं एक्सप्रेस करायला. प्रत्येक मेन, मला असं वाटतं की बघ, देवानं ना सगळ्यांना सेमच बनवलंय. फक्त एवढंच की प्रत्येकाला त्या गोष्टी रिअलाइज व्हायला पाहिजेत. आणि रिअलाइज झाल्यानंतर तो जो लव्ह अफेक्शन आहे ना, तो शो सुद्धा करायला पाहिजे. तरच समोरच्या व्यक्तीला, तरच त्याच्या आयुष्यातली जी पण प्रिय व्यक्ती असेल ना, तिला समजेल की येस, इवन शी इज इम्पॉर्टंट, इक्वली इम्पॉर्टंट. हो की नाही? सो हे फार फार गरजेचं आहे. थँक्यू सो मच फॉर ऑलवेज लव्हिंग अस, फॉर ऑलवेज आमचे जे पण ड्रीम्स आहेत किंवा जे पण काही आहे त्याला रिस्पेक्ट, तेवढं त्याला विंग्स देण्यासाठी. थँक्यू सो मच. आणि आय एम डॅम शुअर
की नायसा जेव्हा मोठी होईल, जे मी आज बोलते ते नायसा सुद्धा नक्कीच बोलणार आहे. बिकॉज यू आर लाईक अ रोल मॉडेल आमच्या सगळ्यांसाठी. आता मी तिथे नायसाला बरोबर होती तोपर्यंत ह्याने हे सगळं वाइंड अप केलेलं आहे. थँक्यू. हा ते मी काढते, कारण तेच मी बघायला आली, कारण मी ना खूप पर्टिक्युलर आहे ह्या बाबतीत की हे व्यवस्थित त्या जागे छोट्या छोट्या भांड्यांमध्ये जायला पाहिजे, नाहीतर असं. म्हणजे सर्विंग बाउल आपला वेगळा असतो आणि फ्रीज मध्ये ठेवणाऱ्या वेसल ते वेगळे असतात. युजली आमचं खूप कमी फूड राहतं, बट ठीक आहे. आज मी जेवली नाहीये ना अजून बाबा. थँक्यू. सो थोडीशी डाऊन होती मी ॲक्च्युली. सकाळी आम्ही गेलेलो काका काकीकडे आणि मग तिकडनं आल्यानंतर एकदमच मी डाऊन झाली. जेव्हा मी ट्रॅव्हल करत होतो मला माहीत होतं की थोडंफार काहीतरी गडबड चालू. ॲक्च्युली कालपासूनच चालू आहे हे, पण आज नंतर दुपारी आल्यानंतर काही झोप पण नव्हती मिळाली. लवकर सकाळी उठलो 5 वाजता, फटाफट नायसाचा टिफिन जेवण वगैरे बनवलं आणि मग आम्ही गेलो. आणि एकदम ते दुपारी आल्यानंतर ना सगळं असं अंगावर आलं, असं झालं की कधी जाऊन झोपते. बट थँक्स टू सनीने मला एकदम प्रिन्सेस सारखं ट्रीट केलं. सगळं असं हातात आणून दिलं. कोकम सरबत, औषधं तर काय आमच्याकडे चालूच असतात, त्याचा तर काय आम्हाला स्ट्रेसच नाही आहे. तरी तू आजारी असून सगळं काय मॅनेज केलं, म्हणजे घरातलं पण, म्हणजे आजीचं कार्य हे ते, म्हणजे असे एक्सक्युजेस नव्हते कुठल्या गोष्टीसाठी. कारण आपली जवळची व्यक्ती असल्यावर आपण एवढा वेळ काढतोच आणि म्हणजे ते सगळं मनापासून असतं सगळं जे आहे. नक्कीच. म्हणजे राईट फ्रॉम कुठली गोष्ट, म्हणजे नॉट इन कॉन्टॅक्स्ट विथ आजी. हां सगळं. पण मला ना ॲक्च्युली एक्सक्युजेस द्यायला असं मी खूप विचार करते एक्सक्युजेस देण्याच्या आधी. खूप म्हणजे खूप असं कधी कधी तर सनीला पण विचारते की यु नो कन्फ्युज्ड असते, नाहीतर नाहीच. खूप अवॉइड करते ते सगळं काही. जेवढं होईल ना तेवढं ट्राय करते, पण आज दुपारी तर फुल गेलेली मी. बट ठीक आहे, असं व्यक्ती आपल्या आयुष्यात असलं तर मग आपल्याला अजून काय पाहिजे. बघितलं, कामं काही संपत नाही. एक एक गोष्टी. पण आमच्या घरात ती एक आहे म्हणजे सवय की पाणी संपलं असेल तर मग प्रत्येकाने ती बॉटल आपापली भरायची. नाही तर खूप जागेवर पाहिलं की पाणी पितात आणि बॉटल लिटरली फ्रीजमध्ये ठेवतात आणि बॉटलमध्ये पाणी सुद्धा नसतं. झालं, डन. व्हिडिओ लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर, अँड येस, लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.